लाईनीन पेटयात उदय जास्त पेटवा. संदीप जास्त पेटव ना. थोडे एक्स्ट्रा पेटयात मला पाला होतले म्हणून लता तू पेटवल्या त्यांना पण थोडे पाला यो कोण उरले ते सगळे पडतलाय ना लाईट्स 2 मिनिटाकरता ऑफ कराव्या ही विनंती. Many times she said, but due to some or other reason it remained. Now, what is this Chand ke Saath Saath? Why was this program was started? Soon after taking over the charge in Goa, late Dr. Mridula Sinha, Honorable ex-Governor of Goa, called on Honorable Prime Minister at New Delhi. During the course of meeting, the Honorable Prime Minister advised her to give thought to introducing some innovative programs relevant to social, economic and cultural progress of the people. The Honorable Prime Minister himself suggested introducing a program which would bring together people at common platform where various social issues can be discussed and deliberated in interest of all. Based on the advice of Honorable Prime Minister, the Honorable Governor introduced Chand Ke Saath Saath program as a pilot program. She was believing in making life more enjoyable and wholesome by being close to nature and living in harmony with the nature. The nature gives all human beings need to sustain and enrich life. The full moon night is one occasion when people can conduct programs in open places instead of spending time inside their homes under the electrical lights and enjoy beauty of nature. उन्होंने राजभवन पर अनेक बार इस कार्यक्रम का आयोजन भी किया था. आज उनकी मधुर स्मृति को वंदन करने हेतु इस कार्यक्रम का आयोजन. मैं सम्राट क्लब कोंडा के अध्यक्ष सम्राट रामकृष्ण नाईक जी को उपस्थितों का स्वागत करने की विनती करती हूँ. हांगा हजर आशिल्ले मानिस्त सम्राट क्लब फोंडाचे वतीन तुमकां सगळ्यांक मना काळजाच्यान येवकार दिता. हो असो एक कार्यक्रम आसा की थोड्यांक अजाप जातले की सम्राट क्लब आनी हो असो कसलो कार्यक्रम करता. तुमकां सांगन दिसता की आमच्यो लेट गव्हर्नर मृदुला सिन्हाजी हांचो सम्राट क्लबा कडेन बरोच लागचो संबंध. आणि म्हाका याद जाता जेन्ना आमचे सम्राट इंटरनॅशनलचे अक्षय बाब खांडेपारकार हे स्टेट वनाचे जेन्ना प्रेसिडेंट जाल्ले तेन्ना ते खास सोयरे म्हणून जाल्यार मुख्य अतिथी म्हणून ते हजर आशिल्ले. ताज्या नंतर
अक्षयाक त्यांनी 10 जणांची जी कमिटी काडिल्ली, नरेंद्र बाब मोदीन जी कमिटी काडली, हे करपाक सांगली, स्वच्छ भारत मिशन, तातूंत ताणी ह्या 10 कमिटीन अक्षय खांडेपारकार इन्वॉल्व केला. तुमकां सांगपाक खोस भोगता की म्हजो सुद्धा मृदुला सिन्हा कडेन एक बरोचसो संबंध आयलो. आमची गोंयांत एक तपोभूमी जी आसा कुंडय, थंय तिजे कडेन तिचो लागिल्लो संबंध आशिल्लो. बाब आमचे एलन बाब हांगा आसा, तांकां खबर आसतलें की ती इतली संस्कार जी मातृभूमी आणि जे देव देश हेजेर इतले प्रेम करपी की ती तपोभूमीचे कार्य पळोवन इतली हे जाली, उत्तेजीत जाली की तपोभूमीचे बोटू व्हरून प्रत्येक कार्यक्रम जो आसा तिजो, जावं तुळशी लग्न जावं बाकीचे विधी, हे सगळे ते बोटू व्हरून करताली. बरोबर न्ही? इवन ताणी मागीर थंय गाय सुद्धा पोसली. कित्याक गायची सेवा करची, गायचे ताजे दूध, गायची हे इतली हे की आपूण एक गव्हर्नर नाल्यार VIP कल्चर हे केन्नाच पळयलें ना. इवन हांव 2-3 असो वर्सान वर्स आमची ती हे आसताली रेड क्रॉस सोसायटीची प्रेसिडेंट ऑफ फॉर गोवा स्टेट. सो AGM जेन्ना आसताली तेन्ना मुद्दाम मुजरत आमकां ती आपयताली आणि एक दीस आमी थंय मुजरत घालयताले. तर अशा ह्या सुवाळ्याक तर तिका आर्गां दिवपाक सगळ्यांचे अनुभव आसा. बाय लता नायक आसा, डॉक्टर लता नायक आसा, जे जेणी लागसून अनुभव घेतिल्लो आसा. आणि तिची एक इच्छा आशिल्ली की अशे नेचरा कडेन एकरूप जावपा सारको कार्यक्रम म्हणजे चांद के साथ साथ, तिची इच्छा आशिल्ली ती सम्राट क्लबा वांगडा सेलिब्रेट करचो म्हणून. ती हांगासून हे जाली आणि दिल्ली गेली, तो कार्यक्रम तसोच उरलो. आमकां खंय तरी दिसपा लागलें की हो कार्यक्रम निदान आमी करचो म्हणून ही तसदी घेतल्या. तुमकां परत एकदां मनानसून तुमचे उर्बे भरून येवकार दिता आणि म्हाजे 2 शब्द. As ADC to Governor of Goa, with Dr. Mridula Sinha, the ex-governor, for a period of 3 years. Prior to that, I have served with Mr. Bharatveer Vanchu, who was also the governor in Goa. Little experience that I have while working in Raj Bhavan, I can categorically say that late Dr. Mridula Sinha was a very, very good human being. She was from Muzaffarpur and was a social activist by nature. She had a wide friend circle right from Bihar to Goa. I have visited her house in Muzaffarpur several times. Her husband, Dr. Ram Kripal Sinha, a very nice gentleman. He was a minister in Bihar as well as a minister in the cabinet of Mr. Morarji Desai. A very experienced and a pious gentleman. When Madam reported to Goa, she asked me first, what is the culture of Goa and the families in Goa? So I told her that there were very few joint families in Goa. The rest of the families are scattered all over. And there is one prominent family in Khandepar, and that was of Akshay Khandeparkar, having maximum family members staying together. Now, Akshay and me have very old relations. When I first joined Goa Police, somewhere in the year 1979,
Mr. Bharatveer Vanchu, the ex-governor, he visited Akshay's house to see how the family was sort of organized with so many members. And after Mr. Bharatveer Vanchu, Dr. Mridula Sinha also wanted to visit the house. So I arranged a visit to Akshay's house, and she visited his house, and she was amazed to see that such a big family was staying together so cordially and so united. Then Akshay was called by me to Raj Bhavan with his missus, and she wanted to translate a book from Hindi to Marathi. And Madam translated her book. I remember very well because I used to phone Akshay to find out whether the book is ready quite often. Now, Madam also wanted to have a night in Raj Bhavan, Chand ke saath. So she asked me to organize a Chand ke saath night. It was on a full moon night that I arranged, and there was an orchestra, small orchestra, music brought with different artists. We called a lot of dignitaries. We had a small dinner. All the lights of Raj Bhavan were put off, all the lights, and it was totally in the darkness with candle lights. It was a wonderful function. In fact, Akshay knows about the function very well. I suppose he was one of the dignitaries. And then she was supposed to hold a Chand ke saath with Akshay and his family. But somehow it got delayed. Madam Mridula Sinha was a writer. She wrote several books. And these books, some of her books, turned into movies. She also brought out a movie on Rajmata. And whenever I used to accompany her to different states in Goa, because she was extensively moving in all the states of Goa, attending national functions. Similarly, the children. So she started doing a lot of charity without an advertisement. So we started calling aged homes, we started calling children to join for the tea party. And she had several such programs in her mind. Madam Sinha taught me a lot of things in life. She was a psychology teacher, she was a lecturer, and we even traveled to Mauritius together for a Ramayana conference. We went there to Mauritius, and the Ramayana conference was almost for a week, followed by a play, a Ramayana play. And after this conference, we were turning back from Mauritius. She asked me, "What did you learn in this?" So I narrated to her the full Ramayana, and she was surprised that I could tell her everything. And then she started questioning me, who was Shugriv, who was Ravan, and all these questions. And my answers were very accurate. So she was very happy that I had picked up everything from Ramayana. After crossing Goa University, from there you can see the sun rising to the right. And she used to pray. So one day I asked her, "Madam, why are you praying? Why are you praying? Looking at the sun, and why are you praying?" She told me, "You do not know anything. This is the time the souls go to heaven. And I pray to all the souls that they may be lifted up and they go to heaven early on the morning with the sunrise. I pray to God today that tomorrow sunrise, Madam will be in heaven." प्रत्येकाला एक दिवस अनंताच्या प्रवासाला जायचं आहेच, पण असं अचानक जाणं खरंच चटका लावून गेलं.
हल्लीच तर फोन केला होता तुम्ही. अमुक दिवशी वेबिनार आहे, जॉईन व्हा म्हणून सांगितलं होतं. आणि अक्षयला आवर्जून मला दिल्लीला घेऊन ये म्हणून आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं. मुझे पता है राजश्री को गार्डन बहुत पसंद है. हमने बहुत अच्छा गार्डन बनाया है दिल्ली में. दिल्ली आएंगे तो हमारे पास ही रहना. मी मनापासून सांगते, खूप भाग्यवान मी. मला तुमचा थोडासा सहवास मिळाला. कितीतरी शिकायला मिळालं तुमच्याकडून. राजभवनवर आले की माझ्यासाठी घरी केलेले लाडू, तिकडून आलेले मकाणे, लिची खास ठेवलेली असायची. मी नेलेला डबा रिकामा न देता सुगृहिणीसारखा काहीतरी घरचं घालून परत मिळायचा. आणि संपूर्ण कुटुंबियांना आपुलकीच्या धाग्याने एकत्र बांधून ठेवायला हवं बरं, तरच आपला नवरा आपल्या मुठीत राहतो म्हणून हसत हसत समजवायच्या. मीही माझ्या छोट्याशा परिघात कुटुंबाला प्राधान्य देत माझं लेखन आणि इतर उद्योग सांभाळणारी, म्हणूनच अनुवादासाठी तुमचं परितप्त लंकेश्वरी दिलं. अधेमध्ये भेटायला यायचे मी पुस्तकासंबंधी काही एक्सप्लेनेशन हवं असल्यास. माझं लंकेश्वरी मधलं इन्व्हॉल्वमेंट बघून हसत हसत म्हणायच्या, अक्षय जी अभी आप राजश्री के लिए रावण तो नहीं बन गए ना. ये होने के बाद सीताबुनी बोली के बाद राम बन जाएंगे. अनुतप्त लंकेश्वरी तुम्हाला खूप आवडलं. पुस्तकाचं प्रकाशन, नंतरचे अभिप्राय आणि कौतुक बघून तुम्ही मला 5-6 पुस्तकांच्या अनुवादाची जबाबदारी सोपवली. सध्या एक अगदी संपत आलंय, त्यात अवधी लोकगीतं आहेत जी शब्दशः भाषांतर करणं शक्य नसतं. आशय समजावून घ्यायला गोव्यात असेपर्यंत बरेचदा यायचे मी तुमच्याकडे. मग दिल्लीला बोलवलं होतं आणि आता इतक्या लांब निघून गेलात. सातत्यानं नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणून कार्यान्वित केलेले समाजाभिमुख प्रकल्प, साहित्यिकाच्या समाजहितैषी भूमिकेतून गुंफलेली अजरामर अक्षरफुलं आणि तुमच्या कणखर पण लाघवी व्यक्तिमत्वामुळे जोडलेलं लोकप्रेम, ह्यामुळे तुम्ही आठवणींच्या पल्याड जाऊ शकणं अशक्य. इतक्या विश्वासाने मला दिलेलं अनुवादाचं काम नक्की लवकरात लवकर आणि माझ्या परीनं उत्तम करण्याचा प्रयत्न करेन. प्रॉमिस. तुमचे आशीर्वाद सदैव असतील ही खात्री. भावपूर्ण श्रद्धांजली. विनंती करते लता नाईक यांना, त्यांनी पुस्तकावर भाष्य करणार आहेत त्यांचे विचार व्यक्त करावेत. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. डॉक्टर मृदुला सिन्हा यांच्याबद्दल बोलण्या इतका साहित्याचा अभ्यास नाही आहे माझा, पण त्यांची एक वेगळी छाप माझ्यावर पडत गेली. जेव्हा जेव्हा त्या कुठल्याही कार्यक्रमासाठी यायच्या तेव्हा जे संबोधन त्यांचं असायचं, जी सरस्वतीची वाणी त्यांच्या मुखातून निघायची, ती अगदी दिल के अंदर, हृदयाच्या अगदी गाभाऱ्यात शिरायची आणि त्यांचा एक एक शब्द मी अगदी मनापासून ऐकायची. त्यांच्याबद्दल म्हणजे जसा ह्यांचा राजश्री ताईंचा जो घरोबा त्यांच्याशी आहे तसं काही नव्हतं, पण एक मनात इच्छा राहून गेली. खूप वाटायचं कोणीतरी मला त्यांच्यापर्यंत न्यावं, त्यांची भेट घ्यायची खूपच इच्छा होती, ती कायमची राहून गेली. खरं तर मी म्हटलं ज्याप्रमाणे साहित्याचा मोठासा अभ्यास नाही, पण त्यांचं एक पुस्तक मी वाचलं आणि त्यातले काही अंश तुमच्यासमोर सादर करणार आहे. मी लिहून आणलेले आहेत, त्यामुळे आपली जर परवानगी असेल तर बसून मी माझं वाचन करेन. खुले आसमान में रहते हैं तारे बहुत, खुले आसमान में रहते हैं तारे बहुत, पर लोगों की नजर सिर्फ चांद की रोशनी पे होती है. बहुत ज्यादा जब कोई चांद को चाहने लगता है तब बादलों की गर्जन उसे भी छुपा देती है. जी हाँ, बहुत ज्यादा सब मृदुला जी को चाहते थे. शायद ऊपर वाले को ये देखकर जलन हो गई होगी और हमारा ये चांद हमसे ऊपर वाले ने हमसे छीन लिया. आज जब पराग संचयनी मृदुला सिन्हा जी उनकी याद आती है तो मन में एक टिस उभर आती है. सामने आता है उनका प्रसन्न फिर भी गहराई से भरा हुआ, वात्सल्य से सजा हुआ प्यारा सा चेहरा. मुझे उनका वो भारतीय नारी के सारे प्रतीकों को अपनी प्रतिमा और प्रतिभा को निखरने वाला रूप याद आता है. माथे पर चांद सा लाल सिंदूर, हाथों में लाल चूड़ियां और सूती साड़ी पहने प्रसन्नता की प्रवाहक कैलाशवासी मृदुला जी. वैसे तो उन पर चर्चा करना या उनके साहित्य पर भाष्य करूं
इतना बड़ा साहित्यिक अभ्यास मेरा नहीं है। यहाँ पर आप जैसे दिग्गज उपस्थित है उनके सामने थोड़ा सा प्रयास करूंगी। आप जैसे विचारवंतों के साथ बैठकर विचार प्रकट करना मेरे लिए असल में बहुत बड़ी संकोच की बात है, क्योंकि इस तरह की साहित्य यात्रा की मैं पहली बार प्रवासी बन रही हूँ, वो भी आपकी बदौलत। मुझे ये मौका देने के लिए मैं आपकी बहुत शुक्रगुजार हूँ। एक सुंदर कार्यक्रम यहाँ पर हो रहा है, श्रद्धांजलि पर कार्यक्रम, एक इनोवेटिव यूनिक चांद के साथ साथ उस सफर में, चांद की यादों में हम निकल चलते हैं। अभी कोशिश करूंगी उन पर एक किताब में लिखे हुए कुछ हृदय स्पर्शी अंश आप तक पहुंचाने की। किताब का नाम है सहजता की भव्यता। नाम में ही बहुत कुछ छुपा है। पराग संचयनी मृदुला सिन्हा का जीवन मधु। इस महान ग्रंथ के प्रधान संपादक हैं बलदेव भाई शर्मा और इसके प्रकाशक है प्रभात प्रकाशन दिल्ली। उनकी 75वीं वर्षगांठ पर दिल्ली में 27 नवंबर 2017 में एक अमृत महोत्सव का आयोजन किया था। उसी भव्य कार्यक्रम में उनकी जीवन यात्रा से जुड़े विभिन्न संस्मरणों को रेखांकित करते हुए इस भव्य ग्रंथ का भव्य प्रकाशन किया गया। 75 बसंत आनंद और उल्लास के मधु को बांटते हुए पूर्ण करने के लिए उन्हें ढेरों शुभकामनाएं मिली। उनके लिए स्वस्थ जीवन व लंबी आयु की कामनाएं की गई। इस ग्रंथ के शुरुआती पन्नों पर स्वर्गीय सुषमा स्वराज जी, गृह मंत्री राजनाथ सिंह जी, लाल कृष्ण आडवाणी जी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन जी, श्री MK वेंकैया नायडू जी के शुभ संदेश पढ़ने को मिलते हैं। उनके पति एवं पूर्व केंद्रीय मंत्री भारत सरकार डॉक्टर रामकृपाल सिन्हा जी ने उन पर एक बहुत ही सुंदर कविता लिखी है। मैं इसे पढ़ लूं। प्रश्न अनेक उत्तर एक। कविता का नाम है प्रश्न अनेक उत्तर एक। मृदुल मंजुल आ गई तू, मैं अकेला भटक रहा था जिंदगी की बीजन पथ पर, कि अचानक भग्न मन में उल्लसित आशा किरण सी छा गई तू। मृदुल मंजुल आ गई तू। प्रश्न मेरे थे अनेक, पा सका जिनका ना उत्तर। प्रश्न मेरे थे अनेक, पा सका जिनका ना उत्तर, एक उत्तर बन गई। तेव्हा मला म्हणाल्या होत्या की दोनच वाक्यामध्ये केवढा आशय दडलाय बघा। बेटी को दुलार देते हैं और बहू को अधिकार। बेटी को दुलार देते हैं और बहू को अधिकार। आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे त्यांच्या नात्यामधलं मी सांगते हेच होतं की मुलीला लाड आपण करतोच, कौतुक करतो, पण संगीताला त्यांनी जो अधिकार दिला, पाचवा स्तंभची जी संपादिका बनली, ते त्याचं उदाहरण आहे। मी याच्यानंतर आमंत्रित करू इच्छिते, आज अक्षय खांडेपारकर सम्राटचा मेंबर नाही तर स्वच्छ भारतचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, तर त्याचे अनुभव व्यक्त करावे अशी विनंती। एलनाक लागून म्हजो तिचे कडेन संबंध सगळ्यात पयलो आयलो। जशें ताणें सांगलें की आमच्या घरा कडेन जॉयंट फॅमिली पळोवपाक तिका जाय आशिल्ली। दॅट वॉज द फर्स्ट इन्स्टंट दॅट आय केम इन कॉन्टॅक्ट विथ ऑनरेबल लेट गव्हर्नर मृदुलाजी सिन्हा। ताज्या नंतर दुसरो संबंध जो आयलो तो इमिजिएटली 2014-15 आय टूक ओवर एज अ सम्राट इंटरनॅशनल चेअरमॅन, and she was the chief guest of the function at that time, and third was release of this book in the functions. आणि ह्याच्यामध्ये एक सम्राटचो जेन्ना सम्राटा खातीर हांवें तिका आपयली तेन्ना सम्राट हें कितें, तिका प्रत्येकाचेर एक इन्क्विजिटिव्ह हें आसतालो की ज्यो घडामोडी सोशियली घडटात। आय थिंक शी वॉज बीन इन अ टेन्युअर ऑफ एज अ गव्हर्नर ऑफ गोवा। गोंयची खंयचीच अशी संस्था ना, दर बोरीन, दर खंयच्या खेड्यान, दर खंयची पंचायत, दर खंयची म्युनिसिपालिटी, दर किंवा खंयची ऑर्गनायझेशन्स दर, शी हॅज बीन अ पार्ट ऑफ फंक्शन्स। एलन बाबा खबर आसतलो ऑफ ईच अँड एव्हरी। तिका सगळे कडेन जाणीव करून घेवपाची एक खूब हें आसताली की कितें कार्य करतात आनी कशें करतात आनी ते आपूण कसो ते हातभार लावचो।
त्या इन सेम कॉन्टेक्स्ट सम्राट हो कितें हो तेणें म्हजे कडल्यान खूब जाणून घेतलो. आमी कितें काम करतात, खंयच्या क्षेत्रांत काम करतात. आनी ती जी लतान सांगिल्ले प्रमाणे अ लेडी विथ ग्राउंड रियलिटी, दॅट इज strong footstep and strong foundation of Indian culture and tradition. हो तिचो सामको एक हाजो हें आसतालो सब्जेक्ट. आनी ताका लागून सम्राटा बद्दल ती खूब शी वॉज गेटिंग इनवॉल्ड विथ सम्राट. आमी त्या हातून दॅट वॉज ओनली ऑर्गनायझेशन which we have been born and brought up in a small village of Goa, which has gone internationally with our sole intention of art and culture, the promotion of art and culture. आणि हाजेर ते सदांच माझे कडेन खूबदां इवन एक म्हयन्या पयलीं सुद्दां जेन्ना एक सहज ती फोन करताली खूबदां हें करपाक कशें आसा, कितें एक्टिविटीज कितें चल्ल्यात विचारपाक. म्हयनोभर पयलीं ती वचच्या पयलीं सुद्दां फोन केलो तेन्ना हमखास तिणें सम्राटा बद्दल विचारलो म्हाका, सम्राट का एक्टिविटीज कशें चल रहे. And that was the time in 2014-15 she bought me, she was the ambassador of Narendra Modi for Swachh Bharat Abhiyan. आणि स्वच्छ भारत अभियानाचे 10 एम्बॅसिडर्स तिने गोंयान काडिल्ले, तातूंतलो एक एम्बॅसिडर म्हाका घाल्लो. आणि द फोकस आय वूड से व्हेरी कॉन्फिडेंटली स्वच्छ भारत हे कितें म्हणटा तें आणि जे कितें घडामोडी स्वच्छ भारतच्या बाबतींत घडल्यो आणि जी कितें सुदारणा घडून आयली, दॅट शी वॉज द ओनली सोल्ली रिस्पॉन्सिबल फॉर इट. तिने स्वतः इतलो इंटरेस्ट घेतिल्लो, इतली कॉन्फरन्सीस, नॅशनल लेवल कॉन्फरन्सीस प्रत्येक संस्था कापून खंय कितें करपाक शकता. बोरी सारकेल्या फोंड्यान सुद्दां जर ती बोरी सारकेल्या गांवांत पावली, बोरीकर ट्रस्ट म्हण किंवा फोंड्यान पीओपी पीपल ऑफ पोंडा किंवा म्युनिसिपालिटी किंवा आमचे स्कूल MIBK किंवा म्हण GVM स्कूल, हे सगळे स्वच्छ भारतच्या थ्रू जेन्ना एक अधिकार म्हाका दिल्लो तेन्ना तिका हांव फोंड्यान ह्या सगळ्या हातून हाडपाक शकलो. आणि तिने प्रत्येक त्या ऑर्गनायझेशनची, बोरीकर ट्रस्ट म्हण किंवा आमचे POP म्हण किंवा GVMसाची एक्टिविटीज, शी इज टू टेक एव्हरी टाइम फीडबॅक फ्रॉम मी, अ रिमेंबरन्स फ्रॉम ऑल ऑफ अस in Samrat as well as the Goans is the right time to do it, because she was always wishing that we should do this program of Chand ke sath sath. केल्लोय बी, फिक्सय बी केल्लो सम्राटा खातीर, पूण तेन्नाच कितें तरी इलेक्शन कसलें तरी डिक्लेअर जाल्लें एंड देन इट गॉट पोस्टपोन. आनी पोस्टपोन जावन मागीर कोविड लागले, कोविड जातकीर शी रिटायर्ड, शी वेंट बॅक. आनी तिने मागीर म्हणलें सुद्दां आवर्जून की अक्षय जी, ये कार्यक्रम हमारा रह गया उधर करने का था राजभवन पे. सो ताका लागून एक मनान विचार आयलो की तिका श्रद्धांजली आणि हो कार्यक्रम आज घडोवन हाडचो. आणि म्हाका मुद्दम आय एम व्हेरी मच थँकफुल टू एलन बाब, कारण एलन वॉज मच तिचे एडिसीस जितले आतां पर्यंत आशिल्ले, एलन बाब म्हण किंवा आमचो प्रभुदेसाय म्हण किंवा बोरकार म्हण, विश्राम बोरकार, ही वॉज द मॅक्सिमम टाइम विथ हर अँड ही वॉज व्हेरी क्लोजली असोसिएटेड विथ हर, एब्सोल्युटली व्हेरी क्लोजली असोसिएटेड विथ हर. सो I am very thankful to Alan that he has come, he has graced and joined us for a very wonderful day for our Shraddhanjali. Thank you very much. एक छोटीशी आठवण सांगते. मी त्यांच्याकरता जाताना त्यांना जाया खूप आवडायच्या, जाया घेऊन जायचे. अभि लाई आहे ना तुम फुल ह्या लगा तो. जेव्हा लावायला गेलं तेव्हा छोटीशी पिन क्लिप आणायला सांगायच्या. त्या क्लिपचा रंग पांढरा असायचा. तिची सून किती प्रेम करणारी की पांढऱ्या केसांवर ती काळी क्लिप ऑड दिसेल म्हणून त्या पेंट करून त्या छोट्या छोट्या क्लिप्स असायच्या सुनेनी पाठवलेल्या. म्हणजे इतकी प्रेम करणारी सासू आणि सून आणि अधिकार देणारी सासू, हे तू आता जे म्हणालीस ना, ते सासू सुनेचे इतके सुंदर बंध मी नाही बघितले कुठे. खरंच खूपच म्हणजे कौतुक वाटायचं मला की मेटिक्युलसली की पांढऱ्या केसांवरती काळी क्लिप बरी दिसायची नाही, पांढऱ्याला पांढरीच असायला हवी. याच्यानंतर मी आमंत्रित करू इच्छिते आमचा अजय बुवा, नामांकित कोकणी लेखक म्हणून राजभवनच्या पार्टीवर असायचे ते, तेव्हा त्यांचे अनुभव ऐकायला हवे. मुळात इश्टानो एक गजाल खंय तरी आज आमी हांगासून वयताना खंय तरी काळजान खंय तरी घेवन वयपाक जाय. आनी ती गजाल म्हळ्यार एक खंय तरी गोंयचो आनी तेजो कांय संबंदच ना. फक्त एक क्षणीक काळा खातीर गोंयान येता कितें
गोंयकारांची काळजात जिखता कितें आनी आयज ती गेल्या उपरांत तिच्या खंय तरी यादीन हांगा एक आदरांजली कार्यक्रम जाता कितें जमता आसत न्ही ही असली 2-2, 3-3 वरां हांगासर भाशणां आनी सगळें आयकचे परस न्ही जमता आसत आमी एकूच गजाल घेवन या की जल्मान येवन खंय तरी अशें काम करून वतले की म्हजी खंय तरी खंय कोण तरी आदरांजली खंय तरी अशी म्हजें नांव खंय तरी हांव गेल्या उपरांत काडटलें सत्य नासतना कोणीय आसता उदो उदो करपाक सत्य नासतना जो उदो वापरना तो खरो उदो उदो जर आता जर हांगासून वयता जर कितें घेवन वयपाचें आसत न्ही जाल्यार हांगासर आयले दिवली पेटयली दिवली सोंपली दिवलीचे मेण सोंपले दिवली हांगा ती उरतली अशें करता हें जावपाक जायना जर हांगासून जर जर तिका खरी जर श्रद्धांजली तुमी दितले आनी ह्या वतान निदावण वचून तुमी जर आयज कितें अनुभवला तिच्या बद्दल कोण आमची पूण तरी आसतना हांगा बसले तिका आमी आयकता जर एक गजाल जर खंय हांगासून घेवन वयता जर वयपाची आसत तर परत रिपीट करता सासू सुनेच्यो खूब खबरी जाल्यो सून कशी आसची सासू कशी आसची चली कशी आसचे कळ्ळें न्ही जमता आसत जाल्यार घरा कडेन न्ही ती सासू आपूण जातली ती सून आपूण जावपाचो प्रयत्न करतली त्या चलये सारखे आपूण जावपाचो प्रयत्न करतलो आनी जमता आसत जाल्यार त्या क्लिपांक खंय तरी आपुणूय खंय तरी एक वायट इंक लायतली कळ्ळें न्ही तिका दाग दिसपाक जाय तिच्या केसांचे हे जर आज आमी प्रत्येकाने हांगासून वयतना जर घेवन गेले तरच खरं दिसता खरें श्रद्धांजली आसतली नाल्यार खंय तरी आमी फॉर्मेलिटी केली एक कार्यक्रम केलो असो जातलो तो जावचो न्हय कळ्ळें न्ही खरी श्रद्धांजली साहित्यकार महामहिम डॉक्टर श्रीमती मृदुला जी सिन्हा के दुखद निधन के बारे में अचानक जब सोशल मीडिया में पढ़ा तो सर्वप्रथम उस बात पर विश्वास ही नहीं हुआ। यह साजिश था क्योंकि कुछ ही हफ्ते पहले उनसे संवाद हुआ था। उनके लेखन एवं वेबिनारों में सहयोग के बारे में अलग से जानकारी मिला करती थी। कभी उनके अस्वस्थ होने की कोई समाचार भी नहीं मिला था। ऐसे में उनके देहांत के वर्तमान को मन कैसे मान लेता। ऐसे स्वस्थ कार्यमग्न एवं मिलनसार व्यक्तित्व का देश के रचनात्मक क्षितिज से सहज लोप होने से भारतीय राजनीति साहित्य तथा सामाजिक पुनर्रचना की अपरिमित क्षति हुई है। विख्यात रचनाकार कुशल राजनीतिज्ञ सार्वजनिक जीवन में अत्यंत दक्ष तथा सत्यनिष्ठ व्यक्तिगत आचार विचार में निस्पृह एवं निष्कलंक रही आदरणीय मृदुला जी दिल्ली में रहने के बावजूद जितनी बिहार से जुड़ी थी उतनी ही आत्मीयता से गोवा में कार्यरत रही। उनकी सहज तत्वनिष्ठा की कमी आज के अवसरग्रस्त युग में सुचारू नागरिकों को खलती रहेगी। देशवासियों को सार्वत्रिक समाज परिवर्तन एवं सर्वांगीण मानव विकास के प्रति समर्पित होने के साथ साथ नारी विकास तथा पारिवारिक स्वास्थ्य के बारे में अतीव संवेदनशील थी। अपने प्रसन्न व्यक्तिमत्व तथा प्रभावकारी सामाजिक सुचिता के कारण वे सभी आस्थाओं तथा वर्गों के लोगों से एक आपसी अनुबंध बना पाई। गोवा की अस्मिता गोमंतकीय संस्कृति में विशेष रुचि गोवा के लक्षणीय सामाजिक ताने बाने में असाधारण आस्था रखने वाली मृदुभाषी मृदुला जी केवल राजभवन की शान बनकर नहीं रही पर अपने बहुपरिमाण युक्त व्यक्तित्व से हर संवेदनशील गोवावासी के मन में अपनी विशिष्ट पहचान अंकित कर गई। गोवा के जनमानस का अवलोकन करके लोकहित में निर्णय लेने की उनकी क्षमता को हम हमेशा सराहा जाएगा। परमात्मा उनकी आत्मा को मुक्ति दे। आदरणीय मृदुला जी की पुनीत स्मृति को मेरी विनम्र श्रद्धांजलि। श्रीमती किरण बुडकुले। मी विनंती करते निलेशला 2 शब्द सांगायचे। निलेश पत्रकार म्हणून आणि बक्षीस विजेता म्हणून आपल्या समोर येतोय। पत्रकार असल्याने मी माहिती खात्याशी संलग्न नसल्याने मला बऱ्याच वेळा राज्यभवनात जाण्याची संधी मिळते आणि मिळत होती। मी आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान जेव्हा 3ऱ्या पुलाची पायाभरणी करणार इथे आले होते त्यामुळे आमचे लॉरेन्स फर्नांडिस आपले माहिती खात्याचे हे फोटोग्राफर आणि त्यांच्याबरोबर माझी नेमणूक राजभवनवर केली गेली। तेव्हा मी राजभवन बघितलं सगळं माहिती करून घेतली। त्याच्यानंतर त्यांच्या त्या पायाभरणी वेळेत ते तिथे वास्तव होतं तेव्हा त्यांच्याबरोबर राहिलो आणि नंतर मला परत राजभवनात जाण्याची संधी मिळाली म्हणजे ती नोव्हेंबर 2014 मध्ये जेव्हा लगेच एका महिन्याने तिथे मॅडम आल्या
आणि खरं सांगावं असं वाटतं की त्यावेळी त्या एका महिन्यात त्या वास्तूचा कायापालट मला बघायला मिळाला. म्हणजे जिथं कुठेतरी आपण मी याच्यापर्यंत 2006 मध्ये तिबेट भागातून फिरलोय तिथं त्या वास्तूचं तसं वातावरण होतं ते अचानक असं बदलून एक भारतीय संस्कृतीचं एक ज्ञानपीठ कसं झालं होतं. त्यांच्या म्हणून मी श्रीपाद नाईकांचा 5 वर्ष त्यांच्या बरोबर मी त्यांचा मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून होतो. त्यांच्या बरोबर त्या दिवशी जायला संधी मिळाली होती आणि त्यांच्या बरोबर घेतलेला फोटो त्यांनी आवर्जून मला बोलून घेतलं. हा नाव विचारलं, हा फोटो मला फ्रेम करून पाठवून दे म्हणून. आणि मी ते श्रीपाद नाईक आपले भाऊ कसे आहेत त्यांचा फोटो मला पाहिजे आणि तो मी त्यांना फोटो फ्रेम करून दिला. तेव्हापासून आमचं एक नातं जुळलं गेलं. जेव्हा जेव्हा ते फोंड्यात यायच्या तेव्हा लॉरेन्स मला फोन करायचा इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट, निलेश मॅडम फोंड्यात येत आहेत, आज छटपूजा आहे, छटपूजेला तिथे कव्हर कर, त्यांचे सगळे फोटोग्राफ पाहिजेत. मदत कृष्ण मॅडम शिंदे मला मुद्दाम बोलवून घ्यायचे. नंतर ते सगळे फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी असायची आणि ते मी सगळे व्यवस्थित फोटो कात्रणा त्यांना द्यायचं. आणि ह्याच्यातून असं एक संबंध झाला की एक असे षटपूजीला त्यांच्याविषयी केंद्रीय विद्यालयाची मुलं गाणं म्हणायला आली होती आणि माझी मुलगी त्या गाण्यात ग्रुपमध्ये जाणार होती आणि तिला तिथे जाता आलं नाही आणि तिला मी घरी व्हिडिओ दाखवला आणि पिक्चर दाखवला, असं झालंय कार्यक्रम. ती जर स्वस्त हे झाली अस्वस्थ झाली की म्हणाले, बाबा तुम्ही मला तिथं नाही नेलं, ती मॅडम आली होती तिथं, माझ्या बाकी मैत्रिणी गेल्या. आणि बरं अरे म्हटलं हिला संधी मिळाली तर त्यांना भेटायचं असं मी ठरवलं. आणि योगायोगाने लगेच 8 दिवसांनी मॅडम शांतादुर्गे मंदिरात येणार आहे असं मला मेसेज मिळाला आणि CL पाटील तिथं होते. मग हिला घेतलं आणि तिथे गेलो तर मंदिरात जाता जाता माझ्याकडे 2 कॅमेरा होते, एक स्टील कॅमेरा होता आणि व्हिडिओ कॅमेरा होता. मी काय म्हटलं मुलीला, अनुवा तिचं नाव, तू ही कॅमेरा घे आणि कोपऱ्यात राहा. आणि CL पाटील सरांना सांगितलं तर सर तू घाबरून तू घेऊ नका रे, ऑफ होतात एका चल तू सर मॅडमची कव्हर केली कर. आणि त्याने एंट्रन्स मध्ये तिला ठेवलं उभं मी आणि ती दाराचे स्टेप चालून येईपर्यंत तिने झूम आउट करून दिलं. फक्त झूम करून दिलं, तू सर्व झूम आउट करायचं आणि कव्हर करायचं ठरलं. आणि ती तशी थांबली आणि तिने केलं. मी बरोबर मॅडम बरोबर गेलो, आतमध्ये मंदिरात गेलो, तिचे सगळे फोटो घेतले आणि नंतर तिने प्रसाद घेतला आणि ती खाली येऊन आपल्या पती बरोबर बसली खाली. आणि तिनं एक शिंदे मॅडमला पाठवणार म्हणून सांगितलं, ती मुलगी बाहेर दारात उभी होती, तिला बोलवून घ्या म्हणून. असं एवढं बारकावे ट्रान्सपरंट चष्म्यातून काय चुकत नव्हतं. तिला बोलवून घेतलं तिथं आणि आपला हातातला प्रसाद तिला देत म्हणाली, बेटा तुझं नाव काय? म्हटलं अन्वा नाईक. तुझं तू सगळ्यांचं फोटो चित्रण केलं, तुझं कोण करणार? तिने म्हणलं पापा करणार माझे. मी मला बोलून घेतलं, अरे तुझी मुलगी आहे. अरे वा. माझं तर सधीच असं आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाओ हा संदेश मी रोज हे करते. बाकीचा विषय मी घेणार नाही, कव्हर झाले. पण हा तिचा उद्देश होता. ती एकदम खुश झाली आणि म्हणाली, बेटा कुठल्या शाळेत शिकतेस? मी कहाँ पढ़ती हो? तो केंद्रीय विद्यालय में. वाह, केंद्रीय विद्यालय की बहुत बड़े अच्छे. आपकी प्रिन्सिपल कोण है? चौकशी केली तिच्याबरोबर आणि तिला सांगितलं पुढे काहीतरी नाव करशील केंद्रीय विद्यालय भारताचं, असं म्हणून तिने तिला आशीर्वाद दिला. आणि त्या आशीर्वादापुढे आज मोठा हा कार्यक्रम असं जातो म्हटल्याबरोबर तिने राजश्री मॅडमचा फोन आला मला, असा आज कार्यक्रम आहे. मला गहिवर झालं कारण तिचं ते शब्द मला आठवले आता. आणि ते मुद्दाम स्वतः आज माझ्या बरोबर इथे आले आहे ते ऐकण्यासाठी तिचं गुणगान म्हणजे ह्या कार्यक्रम मला एवढी उशिरापर्यंत कुठे राहत नाही आणि बऱ्याच वर्ष म्हणजे या वर्षी कुठे बाहेर गेली नव्हती, आज पहिल्यांदा इथं आले. आणि अशा प्रकारे तिनं मग आणखी एक मी तिला सांगतो की आवडतं तिचं की कारण जेव्हा ती एकदा अशी बेतोड आहे महिना मेळावा होता, त्या महिना मेळाव्यात आली आणि तिला माहित होतं त्या वर्षीच्या त्या गावातल्या एका मुलीला बालश्री पुरस्कार मिळाला होता. त्या कुठल्या वयोजकांना ठाऊक नव्हतं, पण तिनं शिंदे मॅडम सांगितलं, त्या सरपंचाला पाठवून तिला बोलवायला लावलं आणि तिनं आपल्या भाषणात उल्लेख केला ते आपले प्रशांत मायणीकर आणि पिंकल मायणीकर यांची कन्या आपलं ऋतुजा मायणीकर असं नाव तिचं, तिला बोलवून तिचा गौरव केला आणि तिचा आदर्श ह्या मुलांनी घ्यावा असं सांगितलं. आज ती मुलगी डॉक्टरेट करते, MBBS करते. अशा या महान व्यक्ती म्हणजे आपल्या गोवेकरांना एक लाभलेलं म्हणजे त्यांचं एवढं साहित्यिक भारतीय संस्कृती संवर्धन ह्या विषयावर नारी प्रोटेक्शन हे सगळं विषय होते. त्याचबरोबर महत्वाचा विषय म्हणता म्हणजे त्यांनी ह्या वास्तूला आपल्या राजभवनाला एक ज्ञानपीठ कसं तयार केलं होतं, एक वास्तूला एक महत्व प्राप्त केलं होतं आणि ह्यात एक गोवेकरांना राजकीय असा अंकुश ठेवला होता. प्रत्येक राजकारणावर नजर होती. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांना जवळ करून त्यांनी असं केलंय की आपल्या संपूर्ण गोवेकरांना एक पहिली महिला गव्हर्नर 5 वर्षे लाभली पूर्ण वेळ म्हणजे 62 months तिने इथं आपल्याशी वास्तव्य केलं.
आणि खरं आपलं हे 62 महिने म्हणजे आपल्याला एक गोड स्वप्नच होतं असं आपण मानलं पाहिजे. आणि मी म्हणते हे एक स्वप्न कधी असं आपल्या हृदय स्मृतीतून जाऊ नये, असं अजरामर राहावं असं एक स्वप्न आहे. जन्मने दो, जननी को जन्मने दो और जन्मी को जीने दो. किती सुंदर आहे शब्द तिथल्या तिथे. पण बेटी बचाव बेटी पढाव जो संदेश होता ह्या 2 वाक्यातून दिला त्यांनी. आणि मुलीचं कौतुक तर करावंच, पण तिच्या जन्माचा उत्सव आपण केला पाहिजे, म्हणून त्यांचा आग्रह असायचा. पहिला संबंध आयलो तो म्हणजे अक्षय बाबाचे सुरसंधीच्या वेळा. जसे मॅडमनी म्हटलेले आता जननी को जन्म ने दो और जननी जीने दो. बेटी पढाओ. पण हातून हे भाशणाची उतरां आशिल्ली पळय न्ही, ही उतरां न्ही अक्षयाच्या चीफ गेस्ट ह्या भाशणान आशिल्ली त्या वर्साक. आणि तिणे सम्राटाच्या बद्दल तसो व्हडलो कल्चराच्या बद्दल व्हडलो काय उल्लेख करनाशिल्लो, पूण त्या भाशणान तिणे नेमके वुमन एम्पावरमेंट हाचेर तो भाशण केल्लें. आणि अतिशय सुंदर भाशण आशिल्लें. आणि त्या इन्स्टॉलेशनाक सांगपाचें म्हटल्यार की हांव म्हज्या मिसेसूकूय घेवन गेल्लो. आणि थंयसर तिका खूब आवडलें की शी इज टॉकिंग रियली सेन्सिबल अबाउट द वुमन एम्पावरमेंट. म्हळ्यार तिच्या मनान सदांच आशिल्लें की आपूण खंय तरी बायलां मनशां जीं आसा तांकां खंय तरी फुडें व्हरपाक जाय. आणि म्हाका दिसता की जे भाशण हांवें सारकें आयकलें, सारकें मन लावन आयकलें की तेन्ना तें भाशण म्हटलें पिन ड्रॉप आशिल्लें सगळे कडेन. आणि खरेंच मनान बिंबवलें. दुसरो होय व्हडलो म्हणजे सादारणशे गव्हर्नराच्या भाशणाक संदी मेळना आयकपाची सादारण मनशान आमच्या सारकें केन्नाच मेळना. आणि कलाकादमीन म्हाजे केन्ना येवप असो आसतात चडशे फावटी. आणि थंय एका पुस्तकाचें प्रकाशन आशिल्लें. परत हांव त्याच मॅडम आसा भितर आसा म्हणून ते कोण सेक्युरिटी बी सगळे आसतात तरी असो नीट थाट मारलो आनी म्हटलें हांव व्हडलो आयला कंट्री म्हाका वचपा जाय भितर. आनी ब्लॅक बॉक्सान आशिल्लें तें. आणि ते राजन नार्लेकराची मिसेसीन एक पुस्तक कितें तरी बरयल्लें आनी त्या पुस्तकाचें प्रकाशन कितें तरी कार्यक्रम आशिल्लो. आणि हांव भायर फाटल्यान बसून भाशण आयकतालो तिगेलें. इतलें मंत्रमुग्ध भाशण की परत सुद्दां त्या भाशणांत सुद्दां तिणें परत वुमन एम्पावरमेंट हाचेरूच भर दिल्लो. म्हणून अश्यो काही व्यक्ती ज्यो 2दा सहवास मेळ्ळो. आणि अक्षयाच्या इन्स्टॉलेशनच्या वेळार पदस्पर्श करपाचो एक एक प्रोटोकॉल अशें भायर वचून एक आमकां एक ते कसो ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी. ते एक प्रोटोकॉलाच्या भायर वचून मॅडमीक खूब पांयां पडटाले तेन्ना वचून खूब जाण लोक. ते एक आमकां करपाक भाग्य मेळ्ळें. आणि अशी व्यक्ती जी आमच्या गोंय राज्याक राज्यपाल म्हणून लाभली. कंप्लीट 5 वर्सां एक राज्यपाल म्हणून घोशयले. जाल्यार आमच्या गोंयान राज्यपाल म्हळ्यार चडशे वेळार एक थोड्या पिरियडा खातीरूच आसता. पण अशी आमकां व्यक्ती जी आमकां राज्यपाल म्हणून लाभली. आणि खरेंच गोंयचें नांव आनी गोंया बद्दल प्रेम तिणें भरपूर केलो. आय द स्टेट प्रेसिडेंट ऑफ सम्राट क्लब. आणि सम्राट क्लबाक जर तेणी आमकां अक्षया कडल्यान कळ्ळें की आमच्या सम्राटाच्या मुवमेंटा बद्दल तिका खूब अपुरबाय आशिल्ली आणि ती आपल्या कडेन कितें करता ती जाणून घेवपाक सोदताली. आणि ही खरीच गोष्ट की मॅडमीचे जे आर्ट एंड कल्चरा बद्दलचे विचार आशिल्ले आणि आमी सम्राट क्लब आर्ट एंड कल्चरा बद्दलूच वावुरता. आणि म्हाका दिसता की ह्या वर्सा आणि येणाऱ्या काही वर्सां सम्राट क्लबान तिची कितें स्वप्न आशिल्ली की आमच्या देशाचे कल्चर सांबाळपाची गरज जी आसा आणि हो आमचो क्लब जो करता आमी सगळे जाण सम्राट मेळून आमी ह्या आर्ट एंड कल्चराची संवर्धन करूया. आमी आर्ट एंड कल्चर आमच्या देशाचे सांबाळुया आणि आमी खंय तरी तिका एक आमी कल्चर सांबाळून तिका आमी आर्गां दिवया. मृदुला सिंगाचे सुरवात शिक्षकी पेशांतल्यान जालो. नैसर्गिक जो तिका गुण मेळिल्लो, प्रत्येक मनशाक देवान एक गुण दिल्लो आसता, तो लेखिका. तिणें बरेंच नांव केलें. रजश्रीन तिची इच्छा पूर्ण केली. मराठीन अनुवादन करून तिचें एक नवेल इंग्लिशीनूय अनुवादन जाल्लो आसा. पूण मूळ तिच्या भितर समाज सेवेचें ब्रीद आशिल्लें, तें अत्यंत म्हत्वाचें आसा. आनी ताकाच लागून नंदबाबान जशें सांगलें
की तिका राजभवनान कोण तरी तांच्या तोंडार आनंद पळोवपाचो आशिल्लो. जाका समाज सेवेचें ब्रीद आसा ताका दुसऱ्याच्या तोंडार आनंद पळोवपाक आनंद मेळटा आनी तो खरो. आनी ताका लागून तिका वता थंय त्या जाग्याचें कल्चर, त्या जाग्याचें ट्रेडिशन जाणून घेवपाचें. कितें समाजा बद्दल कितें तरी कुतूहल आसा, थंय कितें तरी करपाची इच्छा आसा. नाजाल्यार नॉर्मली मनीस करिना. राजभवनान बसता, सुशेगाद ऐशाराम जीवन जगता, एडमिनिस्ट्रेटिव्ह कामां करचीच पडटा कारण कॉन्स्टिट्युशनल पोस्ट. पूण ताज्या भायर आपलो परिचय करना आनी लोक याद जर आज काडटा जाल्यार ती केवळ आनी केवळ समाज सेवी. कारण आमची समाजान 5000 वर्सां सनातन धर्मान पुजा कर, अर्चा कर, अनुष्ठान कर, सत्यनारायण कर, दान केल्या शिवाय म्हाका दिसता कितेंच कंप्लीट जायना. आनी म्हणून म्हणला सतेषु जायतेषु रहा सहस्रेषु पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानव. समाजाची धारणा तशी आसा की सतेषु जायतेषु रहा. 100 लोकांमध्ये एकटो शूरवीर पराक्रमी आसा आनी ताका महत्व आसा. कारण ऑफ ऑल द क्वालिटीज ऑफ मॅन करेज इज द क्वालिटी विच विल गॅरंटी ऑल युअर क्वालिटी. आनी ताका लागून तें धाडस आसचें पडटा. आनी ताका लागून समाजान एक मनीस धाडशी केल्लो आसा 100 मदीं. सहस्रेषु पंडिता, 1000 एकटो पंडित केल्लो आसा, ताजी गरज आसा. वक्ता दशसहस्रेषु, 10,000 एकटो वक्ता आसा, दाता भवती वानव. चुकून एखाद्या लाखामध्ये एकटो दानी जाता. आनी ताका लागून ना समाजान खूब लोक मरतात, येता वता, जीवन सोंपता. पूण अशे कार्यक्रम ती कोण आमची एकट्याय मनशाच्या हांगा कोणूच ना. केवळ आयिल्लो तो सहवास. सहवासांतल्यान दिसप की तिचें एक चांद पेसात म्हणून एक कार्यक्रम करपाची उमेद आशिल्ली, तो घडोवन हाडप आनी तिच्या मद्दल ती आपुलकी दिसप. कारण तिका आशिल्ली एक तळमळ समाजा खातीर. आनी खरी ज्ञानी ती कित्याक कळटा तर एलन बाबान कशें सांगलें, मनीस परिपूर्ण ज्ञानी जाता की ताच्या जिवनान सादेपण, सोंपेपण आनी सरळपण येता. तिच्या जिवनान तें आशिल्लें म्हूण ती म्हणटा एकदम सिंप्लिसिटी. नाजाल्यार अनेक वेळा मनशाक अहंकार आसता, हांव तर कोण तरी, हांव एक लेखक बरो, हांव म्हजे कडेन इतलें आसा, म्हाका अशें पोजिशन मेळिल्लें आसा. आनी ताका लागून अहंकार. तसो ल्हान भुरगीं तुमी पळया, तांच्या जिवनान निश्पाप निगर्भी आसता ती. तांच्या जिवनान सादेपण, सहजपण आनी सोंपेपण आसता. तें जेन्ना येता तेन्ना मनशाक खरें शिक्षणाचो आनी ज्ञानाचो परिपूर्ण फायदो जालो अशें म्हणपाक हरकत ना. आनी तो तिका जाल्लो कारण ती खरी ज्ञानी आशिल्ली. आनी अशा ज्ञानी मनशाची आदरांजली घालपाचो, म्हाका 2 शब्द उलोवंक दिवप हें म्हजें जिवनाचें खरें हांव भाग्य समजता. खऱ्या अर्थान जर तिका आदरांजली जातली, हांव हिंदीन एकूच म्हणटा कि जरूरत नहीं कि हर वक्त जुबान पर भगवान का नाम आए. वो लंबा भी भक्ति का होता है जब इंसान इंसान के काम आए.